लाडक्या बहिणींनो नमस्कार। मी राहुल जावदे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली बहुचर्चित योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत भरपूर महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे व या योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर अशा 5 महिन्याचे 7500 रुपये बऱ्याच महिलांना मिळालेले आहे। पण आता यापुढे अशा महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाही। अशा महिलांना आता या योजनेच्या बाहेर केल्या जाणार आहे। तर कोणत्या महिलांना हे पैसे आता मिळणार नाही व कोणत्या महिलांना आता या योजनेच्या बाहेर केल्या जाणार आहे व कोणकोणते निकष, कोणकोणते अटी व कोणकोणत्या निकषावर तुम्हाला बाहेर केले जाणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहेच व त्यावर काय उपाय आहे हे सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला या योजनेमध्ये राहण्यासाठी काय करायचे आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि या व्हिडिओला एक लाईक करायचे आहे व लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑन करून घ्यायचे आहे व तुमच्या काही समस्या असेल, काही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट करायचे आहे। हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। तर बघा, ज्या महिला या योजनेमध्ये बसत नव्हत्या म्हणजेच पात्र नव्हत्या अशा महिलांनी सुद्धा अर्ज भरले आहे व ते अर्ज मंजूर सुद्धा झाले आहे व त्यांना पैसे सुद्धा मिळाले आहे। तर अशा महिलांचे अर्ज मंजूर होण्याचे कारण म्हणजे निवडणूक ही समोर होती व निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना सुरू करण्यात आली होती आणि निवडणुकीच्या अगोदरच हे या योजनेचे पैसे महिलांना द्यायचे होते। तर एवढ्या घाईघाईने योग्यरित्या तपासणी करणे शक्य होत नव्हतं व काही महिलांचे खोटे डॉक्युमेंट्स दाखल करून अर्ज सादर केले होते। तर ते सुद्धा एवढ्या साऱ्या अर्जाची तपासणी करणे शक्य झालं नाही, म्हणून बहुतांश अर्ज मंजूर करण्यात आले व ज्या महिला खरोखरच गरीब आहे, ज्या महिलांना या योजनेची गरज आहे अशा महिला मात्र मागे पडल्या। पण आता निवडणूक संपली आहे आणि या योजनेच्या अर्जाची फेर तपासणी होणार आहे व या योजनेचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे व ज्या महिला या योजनेमध्ये पात्र असेल त्यांनाच समोर हे पैसे मिळत राहणार आहे आणि ज्या महिला या योजनेसाठी पात्र नसल्याचे आढळून आल्यास त्या महिलांना आता यापुढे योजनेचे पैसे मिळणे बंद केले जाणार आहे व अशा महिलांना आता या योजनेच्या बाहेर केले जाणार आहे। तर आता या योजनेमध्ये काय काय अटी आहे, काय काय निकष आहे हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक करायचे आहे। तर बघा, हा 28 जून 2024 चा हा लाडकी बहीण योजनेचा हा GR आहे। यामध्ये स्पष्ट दिलेला आहे की कोणत्या महिला अपात्र आहेत। तर यामध्ये पहिले नंबर 1, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा अधिक आहे, म्हणजे तुमच्या कुटुंबात जेवढेही व्यक्ती असेल म्हणजे तुमचे पती, सासरे, दीर, मुलगा किंवा आणखी ज्या सर्वांचे मिळून जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहे। तर आता नंबर 2, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजेच जर तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहे। तर आता नंबर 3, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत आहे, म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरी किंवा सरकारी संस्थेमध्ये कार्य करत आहे तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहे। तर आता नंबर 4, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, म्हणजेच जर तुम्ही शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असाल, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना किंवा आणखी दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ तुम्ही अगोदर घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात। तर आता नंबर 5, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात। नंबर 6, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सदस्य आहे तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात। नंबर 7, इथे 5 एकर शेतीची अट आहे पण ती अट नंतर रद्द करण्यात आली आहे। तर म्हणजे जर तुमच्याकडे शेती असेल तरीही तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। तर आता नंबर 8,
ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत असेल, म्हणजे जर तुमच्याकडे कोणतेही 4 चाकी वाहन जसे कार, ट्रक किंवा दुसरी कोणतीही 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात। आणि आता नंबर 9, एका कुटुंबात फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे जर तुमच्या कुटुंबात 4 महिला असेल त्यापैकी फक्त 2च महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे आणि बाकी 2 महिला अपात्र असणार आहे। तर हे निकष, ह्या सगळ्या अटी या योजनेमध्ये आहे आणि आता या सर्व निकषाचे अटीचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे आणि ज्या महिला या सगळ्या निकषामध्ये आढळून आल्या त्यांना या योजनेच्या बाहेर केले जाणार आहे, म्हणजेच त्यांना आता यापुढे या योजनेचे पैसे मिळणे बंद हो। तर त्यावर काय उपाय करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर जर तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या तुमच्या निकषामध्ये आढळून आले असेल, म्हणजे या निकषामध्ये बसत असेल आणि तुम्हाला समोर या योजनेचे पैसे घेत राहायचे असेल किंवा या योजनेमध्ये राहायचे असेल तर तुम्हाला त्यावर काय उपाय करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, तर आता जर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जर या निकषामध्ये येत असेल, म्हणजेच तुमचे दीर, सासरे किंवा आणखी सासू किंवा आणखी अदर कोणीही, आणि तुम्हाला या योजनेचे पैसे म्हणजेच लाभ घेत राहायचे असेल तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। तो म्हणजे तो उपाय करून तुम्ही या योजनेचे लाभ घेत राहू शकता। तर तो उपाय म्हणजे तुम्हाला तुमचे रेशन कार्ड वेगळे करावे लागेल। म्हणजेच तुमचे दीर किंवा सासरे या निकषामध्ये येत असेल तर तुम्हाला तुमचे म्हणजेच तुम्ही व तुमचे पती व तुमचे मुलं असे वेगळे कुटुंब तुम्हाला दाखवावे लागेल। आणि जर तुमचे वेगळे कुटुंब दाखवले व तुमचे पती या निकषामध्ये येत नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत राहणार आहे। आणि जर तुम्ही किंवा तुमचे पती या निकषामध्ये येत असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेच्या बाहेर केले जाऊ शकता। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी राहुल जावदे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।